विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्क फॉर एनर्जी म्हणजे कार्यशक्ती आणि ऊर्जा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कार्य कधी होते, शक्ती म्हणजे काय, ती का वापरली जाते, ऊर्जेची वेगवेगळी रूपं कोणती आहेत इत्यादीचा समावेश या अभ्यासामध्ये असणार आहे. आता एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन होत असेल तर कार्य होते असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ क्रेनने वजन उचलणे, पंपाने पाणी उंच टाकीत चढवणे इत्यादी. अगदी साधं सोपं म्हणायचं झालं, आपल्या संस्थेमध्ये एका वर्गातील बेंच दुसऱ्या वर्गामध्ये जर नेऊन ठेवायचे असतील तर बेंच उचलून नुसते किंवा बेंचला धरून नुसते तुम्ही उभे राहिलात तर ते बेंच आपोआप एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणार नाहीत. तर ते बेंच घेऊन तुम्हाला त्या बेंचबरोबर चालत दुसऱ्या वर्गापर्यंत जावं लागेल, तेव्हाच बेंच एका वर्गातून दुसऱ्या वर्गात नेऊन ठेवण्याचं कार्य पूर्ण होईल. म्हणजेच तुम्ही बेंच उचलण्यासाठी शरीरातली ताकद लावता, बल लावता आणि त्याचबरोबर विस्थापन म्हणजे काही अंतर तुम्ही चालून जाता, त्याच वेळेला कार्य होत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा कार्य होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. मग बल म्हणजे काय किंवा प्रेरणा म्हणजे काय, ज्याला आपण फोर्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये, ते प्रथम पाहूया आणि मग कार्याची व्याख्या पुन्हा एकदा पाहू आपण. तर प्रथम बल म्हणजे काय किंवा प्रेरणा म्हणजे काय. ए फोर्स इज दॅट which changes or tends to change the state of rest or motion of a body. A force म्हणजे एखादं बाह्य बल. is that बल म्हणजे काय आहे, which changes, चेंज म्हणजे बदलतो, जो बदलतो, or tends to change, टेंड्स म्हणजे बदलायला भाग पाडतो, the state of rest स्थिर स्थिती, और मोशन म्हणजे गतिमानता ऑफ ए बॉडी. फोर्स ही अशा प्रकारची एक बाह्य ताकद आहे जी ताकद पदार्थाला त्याची रेस्ट म्हणजे स्थिर स्थिती और मोशन किंवा गतिमान असलेली स्थिती बदलायला भाग पाडते. प्रेरणा किंवा बल ही अशी बाह्य ताकद आहे जी पदार्थाला लावली असता स्थिर पदार्थ गतिमान होतो किंवा गतिमान पदार्थ स्थिर होतो. यामध्ये आणखी एक गोष्ट घडू शकते की गतिमान पदार्थाची जी गती असते किंवा तिचा जो वेग असतो, हा वेगसुद्धा बदलू शकतो. फोर्स लावल्यानंतर एकतर पदार्थ गतिमान असेल तर तो अधिक गतीने पुढे गतिमान होईल किंवा त्याचा वेग कमी होईल. फोर्सचं जर सूत्र आपण पाहिलं तर फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजेच वस्तुमान गुणिले त्वरण किंवा ज्याला आपण म्हणणार आहोत एफ बरोबर एम इंटू ए. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आहे, त्वरणाचं म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं एकक मीटर पर सेकंद वर्ग आहे, हे आपण पाहिलेलं आहे. मग किलोग्रॅम गुणिले मीटर पर सेकंद वर्ग यांचा गुणाकार केला असता आपल्याला मिळतं न्यूटन. त्यामुळे प्रेरणेचं एकक आहे न्यूटन, हे SI पद्धतीतील प्रेरणेचं एकक आहे. आता आपल्याकडे मापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ब्रिटिश पद्धती आहे ज्याला आपण FPS सिस्टीम असं म्हणतो. FPS सिस्टीममध्ये प्रेरणेचं एकक पाऊंड हे आहे. MKS पद्धती जी आहे त्या MKS पद्धतीमध्ये SI पद्धतीप्रमाणेच न्यूटन हे एकक आहे. CGS पद्धतीमध्ये मात्र प्रेरणेचं एकक डाईन हे आहे. आता हे न्यूटन आणि डाईन किंवा किलोग्रॅम आणि न्यूटन याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. न्यूटन हे मोठं एकक आहे, डाईन हे लहान एकक आहे. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन. त्यानंतर 1 किलोग्रॅम वेट बरोबर 9.81 न्यूटन. त्याचप्रमाणे ब्रिटिश पद्धतीमध्ये जे पाऊंड हे एकक आहे त्या एका पाऊंडचे 4.448 न्यूटन एवढे न्यूटन होत आहेत. तर न्यूटनचे पाऊंड करायला गेलं तर 1 न्यूटन बरोबर 0.225 पाऊंड हे आपल्याकडे रेडी रूपांतरं आहेत.
आता प्रेरणा म्हणजे काय ते पाहिल्यानंतर, प्रेरणा म्हणजे एक बाह्य ताकद आहे जी तुम्हाला तुमची सद्यस्थिती बदलायला भाग पाडते. तर प्रेरणा किंवा बल आवश्यक असतं कार्य होण्यासाठी. त्यामुळे कार्य म्हणजे काय, वर आपण पाहिलं आहे की प्रेरणा लावल्यानंतर प्रेरणेच्या दिशेमध्ये विस्थापन होणं गरजेचं असतं. म्हणून आपण असं म्हणतो वर्क इज सेट टू बी डन. वर्क इज सेट टू बी डन म्हणजे कार्य झालं असं म्हणता येईल. कोणाकडून? बाय ए फोर्स, प्रेरणेकडून. केव्हा? व्हेन इट मूव्ज इट पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन थ्रू ए डिस्टन्स. जेव्हा इट मूव्ज तो सरकवतो किंवा विस्थापित करतो इट्स पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ज्याच्यावर आपण बल लावलेलं आहे तो पॉईंट थ्रू ए डिस्टन्स काही अंतरातून तो ज्या वेळेला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स मूव्ह होतो, गतिमान होतो, तेव्हाच कार्य झालं असं म्हणतात. म्हणजेच कार्य होण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रेरणेने अंतर चालणं आवश्यक आहे. म्हणून वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. डिस्टन्सलाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. सो W इक्वल टू F इंटू S. आता कार्याचं एकक जर तयार करायचं म्हटलं तर प्रेरणेचं एकक म्हणजे फोर्सचं एकक न्यूटन आहे, आपण वर पाहिलं आहे. अंतराचं एकक मीटर आहे. न्यूटन गुणिले मीटर म्हणजे न्यूटन मीटर हे कार्याचं एकक तयार होतं, ज्याला आपण जूल असं म्हणणार आहोत. न्यूटन मीटर म्हणजेच जूल आणि हे SI पद्धतीतलं एकक आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कार्याची असलेली एककं, CGS पद्धतीमध्ये डाईन हे प्रेरणेचं एकक, अंतराचं एकक सेंटीमीटर, डाईन गुणिले सेंटीमीटर म्हणजे ज्याला आपण डाईन सेंटीमीटर असं म्हणणार आहोत किंवा त्याला दुसरं नाव आहे अर्ग, हे CGS पद्धतीमधलं एकक आहे. FPS पद्धतीमध्ये पौंडामध्ये प्रेरणा मोजली जाते, फुटामध्ये अंतर मोजलं जातं, त्यामुळे पौंडल फूट हे FPS पद्धतीमधलं एकक आहे. आता याची रूपांतरं काय आहेत तर जूल हे मोठं एकक आहे, अर्ग हे लहान एकक आहे. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग हे जूल आणि अर्गमधलं रिलेशन आहे. तर कार्य म्हणजे काय हे आपण पाहिलं आहे. कार्याचं एकक जूल हे आहे, छोटं एकक अर्ग हे आहे आणि कार्य होण्यासाठी जेवढी प्रेरणा आवश्यक असते तेवढंच प्रेरणेच्या दिशेमध्ये विस्थापन होणंसुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे शक्ती. शक्ती म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय. इट इज द वर्क डन पर युनिट टाईम. इट इज द वर्क डन झालेले कार्य किंवा केलेले कार्य पर युनिट टाईम किती वेळामध्ये ते कार्य झाले याचा म्हणजे झालेल्या कार्याचा वेळेशी संबंध लावला असता आपल्याला शक्ती मिळते. म्हणजेच आपण सुटसुटीतपणे असं म्हणू शकतो की कार्य करण्याच्या दराला शक्ती असे म्हणतात. केलेल्या कार्याचा वेळेशी संबंध लावायचा म्हणजेच कार्य करण्याचा दर काय आहे ते शोधायचं, त्याला आपण म्हणणार आहोत शक्ती. सो पॉवर इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम. झालेलं कार्य आणि वेळेशी संबंध म्हणून वर्क डन अपॉन टाईम. वर्क डन आपण F गुणिले S या सूत्राने काढतो, वर दिलेलं आहे सूत्र. आणि टाईम आपण T ने दाखवतो. वर्क डनचं एकक न्यूटन मीटर आहे, टाईमचं एकक सेकंद आहे. त्यामुळे न्यूटन मीटर भागिले सेकंद किंवा ज्याला आपण म्हणणार आहोत न्यूटन मीटर पर सेकंद. न्यूटन मीटरलाच आपण जूल असं म्हणतो, म्हणून जूल पर सेकंद हे शक्तीचं एकक आहे आणि जूल पर सेकंदलाच दुसरं नाव आहे वॅट. म्हणजेच 1 जूल पर सेकंद जर आपण घेतलं तर ते 1 वॅट इतकी शक्ती होते. जूल पर सेकंदलाच दुसरं नाव आहे वॅट. आता या व्यतिरिक्त आणखी मोठी एककं कोणती आहेत. आता वॅट हे लहान एकक आहे, मोठं घेतलं तर किलोवॅट होऊ शकतं. पण त्या व्यतिरिक्त हॉर्स पॉवर किंवा ज्याला आपण HP असं म्हणतो हे सुद्धा शक्तीचं एकक आहे. बऱ्याच वेळेला पहा आपण म्हणतो की विहिरीवर 1 HPचा पंप बसवला आहे, 1.5 HPचा पंप बसवला आहे. ही वाक्य आपण सतत ऐकत असतो किंवा कानावर असतात आपल्या. तर HP किंवा हॉर्स पॉवर याच्या सहाय्याने पंपाची शक्ती मोजली जाते कारण ती शक्ती मोठ्या प्रमाणात असते. आता HPचं
जर रूपांतर आपल्याला वॅटमध्ये करायचं असेल किंवा किलोवॅटमध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युले काय आहेत? तर एच पी 2 प्रकारचे आहेत. एक मेट्रिक पद्धतीतला एच पी आहे, दुसरा ब्रिटिश पद्धतीतील एच पी आहे. मेट्रिक पद्धतीतील जर एच पी असेल तर त्याचे वॅट होतात 735.5. काही वेळेला काही पुस्तकांमध्ये 736 असं सरळ राऊंड फिगरमध्ये आकडा दिलेला आहे. 735.5 वॅट त्याचे किलोवॅट करायचे असतील तर 1000ने भागावं लागतं आणि म्हणून उत्तर मिळतं 0.7355. दशांशचिन्ह 3 घरं आपल्याला डावीकडे सरकवावं लागेल, त्यामुळे 0.7355 KW एवढे किलोवॅट होतात किंवा 735.5 एवढे वॅट होतात. त्याचे जर किलोग्रॅम मीटर पर सेकंद करायचे असतील तर 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद होतात. जसं न्यूटन मीटर पर सेकंद आहे तसंच किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे सुद्धा शक्तीचं एकक होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे 4500 किलोग्रॅम मीटर पर मिनिट. एका सेकंदाला 75 तर एका मिनिटाला म्हणजे 60 सेकंदाला 4500 होतात. ब्रिटिश पद्धतीमध्ये जो एच पी आहे त्या एच पीमध्ये वॅट होतात 746. ब्रिटिश पद्धतीतला एच पी हा मेट्रिक पद्धतीतील एच पीपेक्षा मोठा आहे, त्यामुळे याचे वॅट्स होतात 746 आणि त्याचे किलोवॅट करायचे झाले तर आपल्याला मिळतील 1000ने याला भागल्यानंतर 0.746 KW. आणि किलोवॅटचे जर एच पी करायचे असतील तर 1 किलोवॅट बरोबर 1.34 एच पी. ही कन्व्हर्जनची सूत्र आहेत जी आपल्याला महत्त्वाची आहेत. तर शक्ती म्हणजे काय ते आपण बघितलं. कार्य करण्यासाठी जो काही वेळ लागतो त्या वेळेचा आणि कार्याचा जर आपण संबंध लावला तर आपल्याला शक्ती काढता येते. त्यानंतर कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बेंच उचलण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरातील ताकद लावता, दॅट इज एनर्जी, ऊर्जा. तुमच्या शरीरातील ऊर्जा तुम्ही वापरता आणि तुम्ही बेंच उचलता म्हणजे कार्य करता. मग ऊर्जा म्हणजे काय? तर द कपॅसिटी ऑफ बॉडी, एखाद्या वस्तूची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, ॲबिलिटी टू डू वर्क, कार्य करण्याची असलेली क्षमता, इज कॉल्ड एनर्जी. म्हणजेच पदार्थाच्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असं म्हणतात. आता प्रत्येकाची किंवा प्रत्येक वस्तूची ऊर्जा, कार्य करण्याची जी क्षमता असते म्हणजे ऊर्जा असते ही ठरलेली असते. एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलं की तू हे 20 किलोचं वजन उचल, तो उचलू शकेल, तेवढी त्याची ऊर्जा आहे. पण दुसरा एखादा त्याच्यापेक्षा वीक असलेला विद्यार्थी आहे तर त्याची तेवढी क्षमता नसेल तर तो तेवढं वजन उचलू शकणार नाही. म्हणजे प्रत्येकाची कार्य करण्याची क्षमता वेगळी असते, म्हणजे त्याच्या अंगी असलेली ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल हे वेगवेगळं असतं. ऊर्जेचं सूत्र आहे एनर्जी बरोबर पॉवर इंटू टाईम. शक्ती गुणिले वेळ म्हणजेच ऊर्जा. आता शक्तीचं आपण सूत्र पाहिलं होतं न्यूटन मीटर पर सेकंद आणि टाईमचं एकक आहे सेकंद. सेकंदला सेकंद कॅन्सल झाले तर न्यूटन मीटर म्हणजेच जूल, जे आपण कार्याचं एकक म्हणून घेतलेलं आहे तेच एकक ऊर्जेचं सुद्धा आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ऊर्जेची एककं ही कार्याच्या एककांप्रमाणेच असतात. त्यामुळे ऊर्जेची एककं जर आपल्याला शोधायची असतील तर कार्याच्या एककाप्रमाणे जूल म्हणजेच न्यूटन मीटर, जूलच्या ऐवजी जर प्रेरणा आपण किलोग्रॅममध्ये घेतली असेल तर किलोग्रॅम मीटर हे सुद्धा ऊर्जेचं एकक होईल. त्याचप्रमाणे इतर जी एककं आहेत कार्याची तीच एककं ऊर्जेची त्या पद्धतीमधली एककं असणार आहे. त्यानंतर ऊर्जा कोणकोणत्या रूपामध्ये आपल्याला विश्वामध्ये उपलब्ध आहे. फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऊर्जा जी आहे ही वेगवेगळ्या रूपांमध्ये उपलब्ध आहे आणि ती वेगवेगळी रूपं आपण व्यवहारामध्ये वापरत असतो. तर कोणकोणती ऊर्जेची रूपं आहेत? तर पहिलं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, ज्याला आपण म्हणणार आहोत यांत्रिक ऊर्जा. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा, आपण सर्व त्याच्याशी अवगत आहोत. विद्युत ऊर्जा आपण घरात बऱ्याच ठिकाणी वापरतो. मेकॅनिकल एनर्जीसुद्धा आपण वापरतो. ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणु ऊर्जा, अणूच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा. हीट एनर्जी उष्णता ऊर्जा, याच्याशी सुद्धा आपण फॅमिलियर आहोत.
लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा ही आपल्याला माहिती आहे. केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा हे सुद्धा आपण माहिती करून किंवा आपण त्याच्याशी फॅमिलियर आहोत. साऊंड एनर्जी म्हणजे ध्वनी ऊर्जा ही सुद्धा माहिती आहे. सगळ्या प्रकारची जी ऊर्जेची रूपं आहेत ही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर नेहमी करत असतो. आता ही जी ऊर्जेची रूपं आहेत ही ऊर्जेची रूपं म्हणजे एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये केलेलं रूपांतरण आहे. कारण कुठलीही ऊर्जा जी आहे ही आपल्याला नव्याने निर्माण करता येत नाही. आपल्याला स्पीकरवर किंवा साऊंड एनर्जी जी आहे स्पीकरवर आपण आवाज ऐकतो, मोठा आवाज करून ऐकतो. तो काय करतो आपण तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर करतो. किंवा आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट लावलेली आहे, दिवा लावलेला आहे, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये रूपांतर केलेलं असतं. किंवा समजा आपण विहिरीवरचा पंप आहे तो चालवला आणि पाणी वर खेचलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी आपण पंपाला पुरवतो आणि मेकॅनिकल एनर्जी म्हणजे पाणी वर खेचण्याचं काम आपण करून घेतो. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची ऊर्जा निर्माण करत नाही किंवा आपण असं करत नाही की इलेक्ट्रिकल एनर्जी आपण नष्ट केली आणि मेकॅनिकल एनर्जी तयार केली, असं होत नाही. तर आपण त्याचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करत असतो. आणि त्याच्यावरून मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षय्यतेचा नियम जो आहे हा तयार केलेला आहे. हा नियम काय सांगतो? एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉईड. क्रिएट म्हणजे तयार करणे, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. एनर्जी म्हणजे ऊर्जा कॅन नीदर बी क्रिएटेड कधीही निर्माण करता येत नाही, नॉर डिस्ट्रॉईड किंवा कधीही ती नष्टही करता येत नाही. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म तिचं रूपांतर करता येतं. फ्रॉम वन फॉर्म एका रूपातून, अनदर फॉर्म दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला काय करता येतं? रूपांतर करता येतं. टोटल एनर्जी पजेस्ड बाय ए बॉडी रिमेन्स द सेम. आणि त्यामुळे टोटल एनर्जी म्हणजे एकूण ऊर्जा पजेस्ड बाय ए बॉडी एखाद्या वस्तूमध्ये असलेली एकूण ऊर्जा रिमेन्स द सेम कायम राहते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऊर्जा जी आहे पूर्ण विश्वातली एकूण ऊर्जा जी आहे ही सदैव अक्षय्य राहते आणि म्हणून याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम असं म्हटलं जातं. हा नियम असं सांगतात, ऊर्जेची निर्मिती अथवा नाश करता येत नाही, फक्त तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते आणि त्यामुळे वस्तूमधील किंवा विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय म्हणजे कायम राहते. आता आपण जे वेगवेगळे फॉर्म्स पाहिले ऊर्जेचे त्याच्यातली जी यांत्रिक ऊर्जा आहे त्या यांत्रिक ऊर्जेचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये 2 उपप्रकारांमध्ये पहिला उपप्रकार आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि दुसरा प्रकार आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. आता हे प्रकार कशावरून पडतात तर वस्तू कोणत्या स्थितीमध्ये आहे त्यानुसार हे ऊर्जेचे प्रकार पडत असतात. म्हणजे हे प्रकार वस्तूच्या स्थितीवर अवलंबून असतात. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणणार आहोत स्थितीज ऊर्जा. द एनर्जी पजेस्ड बाय ए बॉडी. पजेस म्हणजे धारण करणे, बाय ए बॉडी वस्तूने धारण केलेली एनर्जी, बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन कोणत्या कारणामुळे? तिच्या स्थितीमुळे, पोझिशनमुळे, इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याच्या अंगी साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. आता विशिष्ट स्थिती म्हणजे कसं? धरणामध्ये पाणी साठवलेलं असतं, ते पाणी जर उंचावर असेल आणि उंचावरून खाली पडलं तर त्याच्या सहाय्याने टर्बाईन फिरवून आपण विद्युत निर्मिती करू शकतो. म्हणजे उंचावर साठवल्यामुळे त्या विशिष्ट स्थितीमुळे त्या पाण्याच्या अंगी जास्त ऊर्जा साठलेली असते. परंतु आपण विद्युत निर्मिती करण्यासाठी कधी वाहत्या पाण्यावर टर्बाईन चालवत नाही, कारण वाहत्या पाण्याच्या अंगी ऊर्जा असते परंतु ती तुलनेने कमी असते आणि त्यामुळे उंची जर असेल, पदार्थ एखाद्या उंचीवर असेल तर त्या ठिकाणी त्या उंचीमुळे त्या पदार्थाच्या अंगी जास्त ऊर्जा साठलेली असते. म्हणून पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याच्या अंगी साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. आता जेव्हा पदार्थ विशिष्ट उंचीवर असतो तेव्हा तो स्थिर स्थितीमध्ये असतो,
तरी देखील त्याच्या अंगी ऊर्जा साठलेली असते. आता धनुष्य आणि बाण, आपण जत्रेमध्ये धनुष्य आणि बाण घेतो विकत खेळण्यासाठी, आणि मग तो बाण जर नुसता तुम्ही हाताने फेकून मारला तर तो लांब जात नाही, परंतु धनुष्यावर त्याला ताणला गेला आणि नंतर तो मारला तर तो जास्त लांब जातो. कारण धनुष्यावर ज्या वेळेला दोरीच्या साहाय्याने तो बाण ताणला जातो त्यावेळेला त्या पोझिशनला त्या बाणाच्या अंगी जास्त ऊर्जा साठलेली असते. म्हणून याची उदाहरणं जर आपण म्हटली तर वॉटर स्टोअर्ड इन टँक, वरचं जे ओव्हरहेड टँक असतं, उंचावरचं टाकी असते त्याच्यावर साठवलेलं पाणी, किंवा कॉईल स्प्रिंग, म्हणजे पहिल्यांदा जी घड्याळं असायची त्या घड्याळांना चावी द्यायला लागायच्या आणि ती चावी जेवढी गुंडाळली जाईल तेवढं ऊर्जा साठली जायची आणि त्या ऊर्जेवर ते घड्याळ चालत असे. किंवा धनुष्यावर ताणलेला बाण, ही सगळी उदाहरणं स्थितीज ऊर्जेची उदाहरणं आहेत. आता स्थितीज ऊर्जा जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर पोटेन्शियल एनर्जी PE बरोबर m/g/h. m म्हणजे वस्तुमान, ज्याला आपण मास म्हणणार आहोत, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे गुरुत्वीय त्वरण, h म्हणजे हाईट किंवा उंची. आता आपण घनता आणि विशिष्ट गुरुत्व याच्यामध्ये बघितलं आहे की वस्तुमान आणि गुरुत्वीय त्वरण यांचा गुणाकार केला असता आपल्याला वेट मिळतं, वजन. त्यामुळे m/g याच्याबद्दल मी लिहू शकते W, आणि h आहे तसाच, सो mgh कॅन बी रिटन ॲज W/h. W हे वेट आहे, वजन आहे, h म्हणजे उंची. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काढताना तुम्ही सूत्र वापरू शकता. वस्तुमान जर दिलं असेल पदार्थाचं तर m/g/h, आणि पदार्थाचं वजन दिलेलं असेल तर W/h. या सूत्राने आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा काढू शकतो. आणि ही स्थितीज ऊर्जा जी आहे ही सुद्धा आपण जूलमध्ये मोजू शकतो. आता स्थितीज ऊर्जा ही पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे असते. दुसरी ऊर्जा आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा ही पदार्थाच्या वेगामुळे त्याच्या अंगी आलेली असते. द एनर्जी पजेस बाय ए बॉडी, पदार्थाने किंवा वस्तूने धारण केलेली ऊर्जा, बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन, त्याच्या गतीमुळे, इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. तिला म्हणतात गतिजन्य ऊर्जा. मोशन म्हणजे गती किंवा वेग. वेगामुळे पदार्थाच्या अंगी जी ऊर्जा येते तिला आपण म्हणणार आहोत कायनेटिक एनर्जी. म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्याच्या अंगी साठवल्या गेलेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता ही गतिज ऊर्जेची उदाहरणं कोणकोणती आहेत तर रोलिंग व्हेइकल. रोलिंग व्हेइकल म्हणजे चालणारं एखादं वाहन. रोटेटिंग फ्लायव्हील, फिरणारं एखादं चाक, फ्लायव्हील. स्ट्रायकर्स स्पीड, आपण कॅरम खेळताना स्ट्रायकर वापरतो. स्ट्रायकरला आपण गती दिली आणि तो पुढे जाऊन सोंगटीवर आपटला की त्या सोंगटीलासुद्धा गती मिळते. म्हणजे स्ट्रायकरच्या अंगी आपण काय देतो, त्याच्या गतिमानतेमुळे त्याच्या अंगी ऊर्जा देत असतो. फ्लोईंग वॉटर, वाहणारं पाणी. वाहणाऱ्या पाण्याच्या अंगीसुद्धा ऊर्जा असते. जसं वाहत्या पाणी जे असतं, ह्या वाहत्या पाण्याला एक प्रकारची गती आहे. फॉलिंग वेट, एखादं वरून पडणारं वजन जे असतं त्याच्या अंगीसुद्धा गतिज ऊर्जा असते. किंवा ब्लोईंग विंड म्हणजे वाहणारा वारा, ज्याच्या साहाय्याने पवनचक्क्या चालवल्या जातात. तर ही जी आहेत ही सगळी गतिज ऊर्जेची उदाहरणं आहेत. तर गतिज ऊर्जा कॅल्क्युलेट कशी करायची, कारण या ठिकाणी गती आहे म्हणजेच वेग आहे, आणि म्हणून याचं सूत्र येतं 12 mv². m म्हणजे मास म्हणजेच वस्तुमान, v म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजेच वेग. आता मघाशी आपण m/g याचा गुणाकार म्हणून W लिहिलं होतं. मग आपल्याला m जर काढायचं असेल तर W/g केलं की आपल्याला m मिळेल. W/g गुणिले v² बरोबर सुद्धा आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो. तर या ठिकाणी W हे वेट आहे, g हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे. त्यामुळे 12 mv² वस्तुमान दिलं असता किंवा 12 W/g v² हे वजन दिलं असता, ह्या दोन्ही सूत्राने आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो. आणि याचं एककसुद्धा ऊर्जा असल्यामुळे जूल हेच जनरल एकक आहे. आणि
जी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे दोन्ही मेकॅनिकल एनर्जीचे प्रकार आहेत. त्यामुळे पदार्थाच्या अंगी असलेली टोटल जी मेकॅनिकल एनर्जी असते ही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी यांच्या बेरजे इतकी असते. तर कार्य, शक्ती आणि ऊर्जा ह्या तिन्हींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला यातला शेवटचा पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता. आपण मशीनला एखादी ऊर्जा पुरवतो आणि मशीनकडून कार्य करून घेतो. आपण ऊर्जा पुरवतो म्हणजेच आपण इनपुट देतो आणि मशीनकडून आपल्याला जी शक्ती मिळते किंवा जे काम करून मिळतं त्याला आपण आउटपुट असं म्हणतो. कार्य करण्यासाठी मशीनला पुरवलेली शक्ती म्हणजे इनपुट आणि मशीनकडून मिळालेली शक्ती म्हणजे आउटपुट. आता मशीनला जेव्हा आपण इनपुट देतो तेव्हा मशीनकडून जे आउटपुट आपल्याला मिळतं ते दिलेल्या इनपुटपेक्षा नेहमीच कमी असतं. याचं कारण काय? तर मशीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घर्षण होत असतं. मशीन जेव्हा चालतं, फिरत असतं त्यावेळेला घर्षण होत असतं आणि त्या घर्षणामध्ये काही इनपुट वाया जातं. त्यामुळे समजा मशीनला मी 100 इतकं इनपुट दिलं तर मला आउटपुट मिळताना 100 कधीच नाही मिळणार, तर ते कुठे 80, 85 या प्रकारे मिळू शकतं. म्हणजे उरलेलं काय झालं? तर उरलेलं घर्षणामध्ये वाया गेलं. आणि मग आपल्याला जर कार्यक्षमता काढायची असेल तर मशीनकडून आपल्याला आउटपुट किती मिळालं आहे आणि तेवढं आउटपुट मिळण्यासाठी मशीनला आपण किती इनपुट दिलं, या आउटपुट आणि इनपुटचा जर रेशो घेतला तर आपल्याला त्या मशीनची कार्यक्षमता मिळू शकते. सो द रेशो बिटवीन पॉवर आउटपुट अँड पॉवर इनपुट इज कॉल्ड इफिशियन्सी ऑफ मशीन. रेशो म्हणजे गुणोत्तर. कशाचं? पॉवर आउटपुट, आउटपुटचं इनपुटशी गुणोत्तर, उलटं नाही करायचं. आउटपुट प्रथम, आउटपुटचं इनपुटशी गुणोत्तर आणि त्याला म्हणणार आहोत आपण इफिशियन्सी ऑफ मशीन, मशीनची कार्यक्षमता. अँड इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज आणि ती नेहमी पर्सेंटेजमध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये सांगितली जाते. म्हणून आपण असं म्हणू शकतो पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणजे शेकडा कार्यक्षमता, जे असं एन सारखं चिन्ह आहे आणि त्याचा पाय ओढलेला आहे, ते बरोबर आउटपुट भागिले इनपुट गुणिले 100. आउटपुट अंशस्थानी, इनपुट छेदस्थानी आणि गुणिले 100 हे सूत्र वापरलं की आपल्याला मशीनची कार्यक्षमता मिळू शकते. आणि शेवटचा त्यातला अतिशय शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे इफिशियन्सी ऑफ इंजिन. मशीनची इफिशियन्सी आणि इंजिनची इफिशियन्सी ढोबळमानाने सारखंच आहे, परंतु इंजिनला जे इनपुट दिलं जातं ते त्याच्या नेमप्लेटवर लिहिलेलं असतं कुठल्या रेटिंगने आपण त्या इंजिनला इनपुट देतो आहोत. त्यामुळे इंजिनकडून कार्य करताना इंजिनला जे आपण इनपुट पुरवतो किंवा त्याला पुरवलेली जी शक्ती असते त्याला म्हटलं जातं इंडिकेटेड हॉर्स पॉवर किंवा त्याला IHP म्हणतात. मराठीमध्ये म्हणतात सूचित किंवा दर्शित अश्वशक्ती. आणि इंजिनकडून जे आपल्याला परत मिळतं किंवा जे रिटर्न मिळतं त्याला म्हणतात ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजेच BHP किंवा उपयुक्त किंवा आरोध अश्वशक्ती असं म्हणतात. आणि इंजिनची कार्यक्षमता जेव्हा काढायची असेल तेव्हा पुन्हा एकदा मिळालेलं आउटपुट आणि पुरवलेलं इनपुट यांचाच रेशो घ्यायचा. फक्त या ठिकाणी आउटपुट आणि इनपुट असे शब्द वापरण्याच्याऐवजी आपण म्हणणार आहोत BHP भागिले IHP आणि पर्सेंटेज काढायचं असेल तेव्हा गुणिले 100 या सूत्राने आपण इंजिनची कार्यक्षमता काढू शकतो. तर आज आपण कार्य, शक्ती, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेची वेगवेगळी रूपं, या सर्वांच्या व्याख्या, कार्यक्षमता, मशीनची कार्यक्षमता आणि इंजिनची कार्यक्षमता याचा अभ्यास केलेला आहे. तर याच्यावरील जे प्रश्न असतील ते प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये दिले जातील. थँक्यू.